ट्रॅक्टर आणा जायचं. अरे त्याच्यात पेट्रोल नसेल ना. घे ना. पेट्रोल आणायला बाटली दे तर. ट्रॅक्टर आणायला गावात जाऊन येतो आम्ही दोघं. घे दही. बर जमलं तर आणतो का रे मग. चलो आपण पायी पायीच जावं लागेल बाबा आता. व्यवस्थित चालवशील ना ट्रॅक्टर रस्त्याच्या कडे ना. मित्रांनो आता आम्ही चाललोय गावामध्ये. माऊलीचं ट्रॅक्टर घेऊन यायचं आहे. स्टेअरिंग जी असते ती ना त्याची वेल्डिंगच तुटून गेली होती तर ती वेल्डिंग केलेली आहे आता. आणि मित्रांनो रात्रीच्या आम्ही 10 वाजता या ठिकाणी वाघ पाहिला होता बरं का. हे बाई मसोबा महाराज छोटंसं मंदिर आहे. ह्या लाईनमध्ये जो बांध आहे सरळ त्या ठिकाणी तो वाघ गेला होता. त्या कोपऱ्यातून वाघ आला होता आणि असा चालत चालत या ठिकाणी गेला होता उसात. तर आम्ही रात्री या ठिकाणी आपली थार लावून तो वाघ बघितला होता. बरोबर या ठिकाणी आपली थार उभी होती रात्री वाघ बघण्यासाठी. हे बघा इथून आपलं घर दिसतंय आणि इथं थार उभी केल्यानंतर आम्ही या ठिकाणी उतरलो आणि इथून आम्हाला या ठिकाणी वाघ दिसला होता रात्रीला. तो पण व्हिडिओ टाकलाय मी. मित्रांनो आपल्याला भेटली बघा मोटरसायकल. आता आम्ही याच्यावर बसून गावामध्ये चाललोय. पेट्रोल आणायचंय बाटलीमध्ये आम्हाला. हा धन्यवाद बरं का. तर मित्रांनो आपला ट्रॅक्टर या ठिकाणी टाकलाय वेल्डिंगसाठी संजय इंजिनिअरिंग वर्क्स. चला आता आपला ट्रॅक्टर घेऊ पहिले. हे बघा आपला ट्रॅक्टर या ठिकाणी उभा आहे बघा. काकांनी मस्तपैकी वेल्डिंग वगैरे करून ठेवलाय. रिपेरिंग केला. ब्रेक पण व्यवस्थित सेट करून ठेवला. हे बघा वेल्डिंग तुटली होती स्टेअरिंगची तर त्याला मस्त पट्ट्या लावल्या बघा. हे तुटलं होतं या पट्ट्या इथल्या तर या नवीन पट्ट्या लावल्या आणि 3 पट्ट्या लावल्या आता बघा. खाली 2 आणि ही एक तिसरी ही नवीन पट्टी लावली आहे. तर ही स्टेअरिंग अतिशय पॅक झाली बघा आता. आणि ब्रेकचं बी जरा हे व्यवस्थित काम केलंय. पेट्रोल आहे का. पेट्रोल नाही ना रात्री चालू करू म्हणतो. पेट्रोल नव्हतं का. पेट्रोल घेऊन या चालू करून आपण पाहू. मित्रांनो आम्ही ट्रॅक्टर न्यायला आलोय बरं का. पण ट्रॅक्टरमध्ये ना काहीच पेट्रोल नाही तुम्हाला सांगतो. पेट्रोल पंपापर्यंत जाण्यापुरतं सुद्धा पेट्रोल शिल्लक नाही. हे खोलतो याच्यामध्ये पेट्रोल असतं. हे बघा पूर्ण कोरडं झालंय बघा. याच्यात पेट्रोलच नाही राहिलं. काकाने चिक्कू दिला बघा माऊलीसाठी. हे बघा चिक्कू हा घ्यायचा ना. तर या ठिकाणी आपले सबस्क्रायबर भेटले. कुठले तुम्ही. दात्याने. मित्रांनो माऊलीच्या मामाला फोन करून सांगितलंय की पेट्रोल घेऊन ये म्हणून. तर तो येतोय अगदी 2-3 मिनिटामध्ये. तोपर्यंत आपला ट्रॅक्टर जो आतमध्ये तो बाहेर काढायचा या ठिकाणी ठेवायचा आहे. कारण फार जड येतो. 2-3 जण त्याला उचलायला लागणार आहे. तर तो पहिले आपण बाहेर आणतोय. तर हे बघा ते 3 जण बाहेर आणतोय बघा आता. हे बघा या ठिकाणी राहुलने अविनाशला पाठवलंय. त्यांनी पेट्रोल पण आणलंय सोबत बघा. हे बघा आता आपण या ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल टाकून घेतोय. माऊलीचे सबस्क्रायबर भेटले पुन्हा एकदा. कुठले तुम्ही. सोनगाव. ट्रॅक्टर या ठिकाणी बंद केलाय माऊलीने. याच्यातून पहा किती धूर निघायला लागून गेला. पहा किती धूर निघालाय. पहा माऊली घाबरून गेला एकदम. तर हे खोलू आपण पाहू याच्यात काय झालंय. तर याच्यात अगदी थोडंसं पेट्रोल राहिलंय त्याच्यामुळे बहुतेक बंद पडला बहुतेक तो. तर या रस्त्याने येणारे जाणारे प्रत्येक गाडीवाले या ट्रॅक्टरकडे वळून बघताय बरं का. बस झालं. तर आता याच्यामध्ये पुन्हा एकदा पेट्रोल टाकून घेतलंय आपण. घर अगदी थोडं राहिलंय आपलं. जार भरून नंतर माऊली. हा दुर्गत निघू राहिला. हा गेले असते पटकन एवढं जार भरून आणला असतं तुम्ही. टाकायला लागल. मोबाईल टाकला दुपारून आणशाल का जार भरून तुम्ही. दुपारी आणशील कॅन्सर जार भरून.
या ट्रॅक्टरमध्ये धूर निघण्याचं कारण असं आहे का याला ऑइल लागतंय. तर अविनाश ऑइल आणायला पेट्रोल पंपावर गेलेला आहे. तर मित्रांनो आता आम्ही घरी आलोय बघा आणि ट्रॅक्टरमधून पुन्हा एकदा खूप धूर निघायला लागलाय. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा किती धूर निघू राहिला. किती धूर निघायला लागून गेला पा है का नाही. पूर्ण मशीन मधून धूर निघायला लागलाय. तर अविनाश ते ऑइल पाऊच आणायला गेला होता पेट्रोल पंपावर. तो पण आला आता या ठिकाणी. त्याच्यात ते ना या पेट्रोल मध्ये ऑइल पण टाकावं लागतं. तर हे बघ एवढ्या ऑइल पुढे आणून ठेवल्या 100 रुपयाच्या. काय थंड पाणी नाही टाकायचं. ट्रॅक्टर चालवायला मजा आली का आता. तर हे बघा आता एक पुडी फोडली ऑइलची आणि आता पेट्रोलच्या बाटलीमध्ये डायरेक्ट ऑइल टाकून ठेवतोय. हे बघा. तर आता याच्यामध्ये पुन्हा एकदा पेट्रोल टाकून ठेवलं थोडं. हे बघा टाकलंय पेट्रोल. म्हणजे त्याच्यामध्ये ऑइल मिक्स केलं या पेट्रोलमध्ये म्हणून टाकलं, जेणेकरून त्याच्यातून आहे ना चालू झाल्यानंतर धूर निघू नये. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.